नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. ज्या सप्ताहाची ज्या दिवसाची आपण वाट बघत आहोत तो म्हणजे या वर्षातील सगळ्यात मोठा सप्ताह श्री दत्त जयंती निमित्त गुरुचैत्र पारायण घरोघरी महिला करणार आहेत. मग काही केंद्रात करणार आहेत तर काही त्यांच्या वास्तूमध्ये करणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंती निमित्त गुरुचैत्राचं पारायण तुम्ही घरी कसं करू शकता, तुम्ही केंद्रात आपल्याला केव्हा करायचं आहे, या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे श्री गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण कसं करावं त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी सप्ताह कधी आहे, केव्हापासून पारायण करू शकतो. गुरुचैत्र पारायण म्हटलं की थोडीशी भीती वाटते, कारण नियम अटी आहेत, पण काही नाही, तुमच्या सेवेपेक्षा मोठं असं काही नाही आहे. मग ते नियम सुद्धा नाही, पण हो काही गोष्टी आहेत ज्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते केलं पाहिजे, कारण गुरुचैत्र हा 5वा वेद मानला जातो. तर पारायण जर तुमच्याकडून होत असेल तर तुमचं परमभाग्य. सगळ्यांची इच्छा असते गुरुचैत्र पारायण करायची, पण कोणाकडून करून घ्यायचं हे महाराज ठरवतात, कारण करता करविता तूच एक स्वामीनाथा. 28 नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी पारायणाला सुरुवात होते. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत सप्ताह आहे. आता दत्त जयंती तर 4 तारखेला आलेली आहे. मग 5 तारीख का सांगताय, तर गुरुचैत्र पारायणाचं असं आहे की 7 दिवसाच्या पारायणाची सांगता 8व्या दिवशी केली जाते. म्हणजे काय की 28 तारखेला आपण पारायणाला सुरुवात करणार, 4 तारखेपर्यंत आपलं सगळं वाचून होणार, पण पारायणाची सांगता ही 5 तारखेला तुम्हाला करायची आहे. सगळ्यात आधी पारायण तुम्ही स्वतःच्या घरात केलं, वास्तूमध्ये केलं तर अतिउत्तम, पण तुम्ही केंद्रात जाऊन जर केलं तर सोन्याहून पिवळं. याचं कारण सांगते मी. जर घरात पारायण केलं तर मग मी एकटीच पारायण करणार आहे तर मला एकच पारायणाचं फळ मिळेल, पण गुरुचैत्र ग्रंथ जेव्हा केंद्रात, मठात, मंदिरात सामूहिक सेवा होते तर त्या सामूहिक सेवेचं फळ तुम्हाला तेवढ्या पटीने मिळत असतं. एखाद्या केंद्रात जर 100 पारायण होतात कमीत कमी बरं का, तर 100 पारायण जर सामूहिक होत असेल तर तुम्हाला 100 गुरुचैत्र वाचायचं फळ तुम्हाला मिळत असतं. तर एवढंच प्रभावी आहे. मग केंद्रात जाऊन जर गुरुगृही म्हणजे गुरूंच्या सानिध्यात केंद्रात गुरूंच्या घरी जाऊन जर तुम्ही पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला 1000 पटीने मिळत असतं. आणि अर्थात ताई आम्हाला केंद्रात जाऊन करणं शक्य होत नाही, मग तुम्ही बिंदास तुमच्या घरात करू शकता. तुमच्या घरात जर वास्तू दोष असेल, कुठला पण दोष असेल, ज्यांच्या घरात गुरुचैत्राचं पारायण होतं ना, तर त्या घरात कधीही कुठला दोष राहत नाही आणि असेल तर तो कायमचा जातो. म्हणून असा दिव्य असा ग्रंथ श्री गुरुचैत्र याचं आपल्याला पठण करायचं आहे. बऱ्याच महिला एकदम सज्ज झाल्या आहेत, ताई पारायण कधी करायचं, ताई आम्हाला ना आधी पारायण करायचं आहे, करू शकतो का, तर हो करू शकता. तुमचं मन पवित्र आहे, तुम्ही सदाकाळी वाचे गुरुचैत्र, आपलं मन पवित्र आहे तर आपण कधीही गुरुचैत्र पारायण करू शकतो. एवढंच आहे की अमावस्येला सुरुवात करू नका आणि सांगता पण करू नका, मध्ये आधी मग अमावस्या आली तरी हरकत नाही. आणि आता 28 तारखेलाच केलं पाहिजे का, तर तो सप्ताह काळ आहे. तर या सप्ताह काळामध्ये ज्या स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या ज्या सात्विक लहरी आहेत, ज्या दत्त लहरी आहेत, तर त्या खूप जास्त जागृत झालेल्या असतात आणि या सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्या आकृष्ट करण्यासाठी जास्तीत जास्त सेवा करायची असते. पण काही अडचणी असेल, समजा आता घरात डिलिव्हरी आहे, लग्न आहे, आमचं होऊ शकत नाही, आम्ही आधी पारायण करू शकतो का, एवढंच की नियम हेच असणार आहे. पण गुरुचैत्र ग्रंथाचे 7व्या दिवसाच्या पारायणाची सांगता 8व्या दिवशी केली जाते. दत्त जयंतीच्या काळात किंवा स्वामी पुण्यतिथी असते तर तेव्हा आपण 7व्या दिवशी करत असतो, पण दत्त जयंतीच्या काळामध्ये 7व्या दिवसाच्या पारायणाची सांगता 8व्या दिवशी करायची असते. 5 तारखेला सांगता आहे. आता नियम बघा, महिला गुरुचैत्र पारायण करू शकतो का, तर हो तुम्ही केंद्रात जाऊन बघा, 99% महिलाच पारायण करतात, कारण आपले परमपूज्य गुरुमाऊलींनी अधिकार दिला आहे. मूळ गुरुचैत्र महिला वाचू शकत नाही, कारण याच्यातील काही श्लोक आहेत, असे काही शब्द आहेत, जर आपण पठण केले तर आपल्या शरीराला किंवा त्या आपल्याकडून उच्चार केले गेल्यावर शरीराला थोडीशी हानी होऊ शकते. म्हणून पण हा जो काही ग्रंथ आहे ना, हा मराठी प्राकृत आहे, वाचायलाही सोपा आहे आणि समजायला तर त्याहून सोपा आहे. आता याचा फक्त भावार्थ वाचला तर चालतो का, कसं शक्य आहे सांगा बरं. फक्त भावार्थ वाचून कुठे पारायण होतं का, भावार्थ काय सांगतं की जेणेकरून या ग्रंथामध्ये काय आहे तर ते आपल्याला भावार्थामधून कळतं. तर अगदी भावार्थ नाही वाचला तरी चालेल, तर तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत. एकूण 53 अध्याय असणार आहेत. तर ते नियम अटी आधी सांगते की केंद्रात पारायण करायचं असेल तर काही नाही आहे, फक्त तुमचं चौरंग घेऊन जायचं आहे आणि आपला ग्रंथ घेऊन जायचा आहे आणि बिंदास पारायणाला बसायचं आहे. केंद्रात असेल तर की जास्त काही टेन्शन राहत नाही आणि घरात असल्यावर मांडणी करावी. एवढा मोठ्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करत आहात तर अर्थात तुम्ही मांडणी करावी. आता मांडणी कशी करावी, तर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तो एका चौरंगावर ठेवावा. पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र त्याच्यावर हंतरायचं आहे, त्याच्यावर मूर्ती ठेवावी. मूर्तीच्या
उजव्या साईडनी म्हणजेच आपल्या डाव्या साईडनी कलश मांडावा. कलश मांडल्यावर समोर ग्रंथ ठेवावा आणि पारायणाला सुरुवात करू शकता. गुरुचरित्र ग्रंथ कधी पण उघडा ठेवायचा नाही. फक्त जेव्हा तुम्ही पठण करता, जेव्हा तुम्ही पठण करणार असाल तर तेव्हाच तो उघडा ठेवायचा. कुठलाही लाल वस्त्रात झाकून ठेवायचा, तर तो संपूर्ण काळ उघडा ठेवला जात नाही. आता गुरुचरित्र ग्रंथ नियम काय आहेत, कितव्या दिवशी अध्याय वाचायचे ते पण तुम्हाला सांगते. ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही आहे तर ताई आम्हाला पहिल्यांदा पारायण करायचं आहे. जवळच्या केंद्रात तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. आता नियम अटी, ज्यांना 28 तारखेला पारायण करायचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे, तर आदल्या दिवशी सगळ्यात आधी तर गुरुचरित्र पारायणाची सांगता शक्यतो शुक्रवारी करायची असते. पण असं काही नाही आहे शक्यतो बरं का. जर तुम्हाला आधी वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता, पण शक्यतो सांगता ही तुम्हाला शुक्रवारीच करायची असते. कारण शुक्रवार हा श्री ध्रुवसिंग सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस असतो. नंतर श्री गुरुचरित्र वाचायच्या आदल्या दिवशी एक गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यावा. म्हणजे काय की एक छोटीशी चपाती जी तुम्ही काढून ठेवायची आहे आणि गुरुवारी, आणि 4 कुत्र्यांना 4 चपाती आणि एक गाईला अशा तुम्हाला 5 चपात्या बारीक त्या काढून ठेवायच्या आहे. ताई आमच्याकडे कुत्रे नाही आहे, ताई आमच्याकडे गाय नाही आहे, गाई पण नाही आहे असेल तर मग त्यांना द्यावं, नाही तर मग त्यांच्या नावाने बाजूला काढून ठेवावं. बाजूला जे ते बघा कुत्रे खाऊन जातील, मग कुठले ना कुठला पक्षी येईल किंवा प्राणी येईल तो खाऊन जाईल. आणि या पद्धतीने मग गाय भेटली तर सोन्याहून पिवळं, आणि कुत्रे असेल तर अतिशय उत्तम, पण नसेल तर मग त्यांच्या नावाने काढून ठेवावं. आणि आम्ही दुसऱ्या देशात राहतो, आमच्याकडे तर गाय नाही आहे, कुत्रे पण नाही आहेत, मग काय करायचं, तर तुम्ही काढून ठेवा त्यांच्या नावाने. कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्ही जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल तर मग तुमच्या मनात, तुमच्या घरात महाराज आहेत ना, तर ते चराचरामध्ये वास करतात. तर त्याच्याबरोबर आता तुम्ही केंद्रात करणार असाल तर या गोष्टीचं काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं, तर तिकडे सगळं मॅनेज करतात. तर घरात करणार असाल तर मांडणी करत असताना एकतर तुम्ही वाचन करत असताना तुम्ही पूर्वेकडे असावे, नाहीतर मग पश्चिमेला, या 2 दिशेलाच तोंड करून तुम्हाला वाचन करायचं आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही वाचन करता, आज समजा माझा पहिला दिवस आहे तर आता पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात. पण वाचायचं कसं, तर आधी रोज स्वामी स्तवन वाचायचं आहे आणि नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे, नंतर 1 माळ गायत्री मंत्राची म्हणायची आहे, त्याच्यानंतर 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे आणि नंतर अध्यायाला सुरुवात करायची आहे. तर आता पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आहेत, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय आहेत, तिसऱ्या दिवशी 20 ते 29 अध्याय आहेत, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय आहेत, 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय आहेत, आणि 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय आहेत, आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला रोज हे सगळं वाचायचं आहे बरं का. आता आधीच सांगते की मला महिलांनो, आपल्याला आपल्या मासिक धर्माची तारीख माहिती असते, कारण महिलांच्या गडबडी होतात, अडचणी त्यांना निर्माण होतात. गुरुचरित्र ग्रंथ स्वामी चरित्रासारखा नाही आहे, आणि मासिक धर्म आला की मग तुम्ही 4 दिवस थांबावे आणि हा ग्रंथ अखंड वाचायचा असतो. तर 7 दिवसाचं पारायण 7 दिवसातच झालं पाहिजे. ताई 28 तारखेला आमचा मासिक धर्माचा 4था दिवस आहे, मग आम्ही 29 तारखेला सुरू करू शकतो का? अशा वेळेस काय करा, जर घरात किंवा केंद्रात कोण करणारा असेल तर तुमच्या ओळखीच्या ताई असेल तर त्यांना म्हणा की 1 दिवस तू वाच, बाकीचे मग मी नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण जर कोणी असेल वाचणार तर त्यांना सांगा, नाही तर मग 29 तारखेला पारायणाला बसू शकता, हरकत नाही. पण तुमची समाप्ती 5 तारखेला येईल आणि मग तुम्ही 6 तारखेला उद्यापन करू शकता, समजला. त्याच्या आधी जर आता 28 ते 4 तारखेपर्यंत जर माझा मासिक धर्म आहे, मला माहिती आहे, आणि घरात कोणीतरी वाचणार आहे आणि मला मासिक धर्म आला तर हे पूर्ण करतील तरच पारायणाला बसा. कारण तुम्हाला सांगते की दरवर्षी महिलांना ही अडचणी येतात. तर ताई आहो आम्ही बसलो आणि अचानक पाळी आली, तर आमची तारीख नव्हती आणि अचानक पाळी आली. बघा थोडीशी परीक्षा घेतली जाते, थोडीशी काय बरीचशीच परीक्षा घेतली जाते, पण मला असं वाटतं ना की आपल्याकडून व्यवस्थित होईल का, तरच तुम्ही करा, नाही तर मासिक धर्म तुम्हाला. आणि आता समजा घरात डिलिव्हरी होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की या तारखेला होणार आहे, मग अशा वेळेस थोडंसं वाचलं नाही तरी चालेल. कारण बघा तुमचं वाचून नाही झालं तर मग तो ग्रंथ तसाच राहतो, तर कोण वाचणार. तर हे खूप मोठं टेन्शन आपल्याला असतं, कारण आपण पारायण करतो, आपण सेवा करतो, काहीतरी असतं ना आपलं, की मग त्याच्यामुळे आपली ती सेवा अर्धवट राहिली की मग आपल्या पण जीवाला वाईट वाटतं की नाही झाली माझी सेवा, कंप्लीट नाही झाली. मग जर असं असेल ना तर तुम्ही थांबून घ्या. आणि जर कोणीतरी वाचणारं असेल की नाही, जर मला मासिक धर्म आला तर मग माझ्या घरातले माझे मिस्टर वगैरे वाचतील तर 4 दिवस ते प्रॉपर वाचतील, असं माहिती असेल तरच मग तुम्ही पारायण करा बरं का. आणि तुमचे हाल करू नका. आणि ग्रंथाच्या बाबतीत तर अजिबात तोडजोड करू नये, आणि पारायणाच्या बाबतीत तर त्याहून तोडजोड करू नये. नाही कोणीतरी आहे ना, मग काय होतं ना की जर चुकून माकून आलाच, आता
हे तर दरवर्षी होतंच की आला मग आता गुरुजींना बोलवून घ्या आणि त्यांच्याकडून वाचून घ्या. आणि खरं सांगू का, हा गुरुचरित्र ग्रंथ जे नवीन लोक असतात ना, तर त्यांना कंटाळा येतो की फक्त मग ओळीवर बोट ठेवतात की झालं 15 मिनिटात या ग्रंथाला एक दिवसाला आता पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आहेत. आणि खरं सांगते 1.5 ते पावणे 2 तास आरामशीर लागतात पूर्ण. म्हणजेच जर बघायला गेलं तर या दिवसामध्ये 1.5 ते पावणे 2 तास आवर्जून लागतात. ग्रंथ वाचत असताना पण नित्यसेवा चुकवायची नाही. त्या स्वामीचरित्र सारामृत 3-3 अध्याय क्रमशाही करायचे असतात. त्याच्याबरोबर दुर्गा सप्तशती पण 2-2 अध्याय, मल्हारी सप्तशती 3-3 अध्याय पठण करायचे असतात. फक्त गुरुचरित्र पारायण त्याच्याबरोबर बाकीची पण सेवा करायची असते. म्हणून सांगते की गुरुचरित्र पारायणाला बसण्याच्या आधी काही नियम आहेत. मासिक धर्म जर तुमचा 28 तारखेला 3रा दिवस असेल तर मग 2 दिवस केंद्रात बसणार असेल किंवा घरात बसणार असेल तर मग 2 दिवस जर कोणीतरी वाचणार असेल तर त्यांच्याकडून वाचून घ्या आणि नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता बाकीचे नियम तुम्हाला सांगते. गुरुचरित्र ग्रंथ 12 ते 12:30 मध्ये दुपारी वाचायचा नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठून अगदी पहाटे 4 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकता. 12 ते 12:30 मध्ये तुम्ही पठण करायचं नाही, कारण दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो की तुम्ही पठण करू शकता. आता समजा ताई मुलं शाळेत गेली की सगळं माझं आवरलं की मग मी 10 वाजता वाचायला बसली, मग 10 ते 12 वाजेपर्यंत माझे एवढे पारायण झाले. मग 12 ते 12:30 मध्ये ब्रेक घ्या आणि नंतर उरलेले अध्याय वाचा. आता मॉर्निंग ड्युटी आहे किंवा आम्ही नाईट ड्युटी करतो. मग मी तुम्हाला काय सांगितलं की 4च्या आधी तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही वाचा. खरं तर ना ब्रह्ममुहूर्तावर वाचायचं असतं, पहाटे वाचायचं असतं, शांतता असते. गुरुचरित्र पारायण करताना लय विचार येतात आणि आपलं मन भरकटत येतं, त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात. पण तरी पण आपण संसारिक माणूस आहोत आणि केंद्रात जर पारायण केलं ना तर टेन्शन नाही राहत, कारण 8च्या आरतीनंतर पारायण होतं. आणि काही ठिकाणी तर बघा माईकवर वाचले जातात, तर माईकवर ते समोरचं वाचत आहे ना आणि आपण फक्त बघा ओळीवर बोट ठेवतो, अर्थ नाही आहे बरं का. तर त्या पारायणाला तुम्ही उच्चार केले पाहिजेत, तुमच्याकडून ते शब्द बोलले गेले पाहिजेत. नाही तर मग फक्त बघा ओळीवर बोट ठेवायचा आणि सगळे नियम अटी पाळायचे. याने पारायण होत नाही, कारण तुम्ही फक्त श्रवण करत आहात, ओळीवर बोट नाही. तर तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. जर त्यांचं स्पीड असेल तर तुम्ही थोडं तरी वाचण्याचा प्रयत्न करा. आणि घरात करणार असाल तर आपण एकदम मग बिंदास आपलं शांततेत वाचायचं असतं. आणि तुम्ही घरात करणार असेल किंवा केंद्रात करणार असेल तर तो वाचा. तो गुरुचरित्र त्याच्यात काय सांगितलेलं आहे, प्रत्येक अध्याय तुम्हाला खूप काही शिकवून जातो. प्रत्येक अध्याय हा अमृत समान आहे. जो पठण करतो ना त्याला अनुभव आलेला आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथ अगणित असा दिव्य अनुभव आहे. एकदा पारायण करणार ना तर वर्षानुवर्ष पारायण करतच असतो. आता हे झालं. आता नियम तुम्हाला सांगितले बघा. कडकडीत मांसाहार वर्ज, केंद्रात करणार असाल, घरात करणार असाल, मांसाहार होता कामा नाहीत. ताई आम्ही डबे देतो तरी पण बघा तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. कुठल्याच प्रकारचा मांसाहार तुम्हाला करायचा नाही. त्याच्याबरोबर येतं कडकडीत ब्रह्मचर्या. जी पारायण करणार आहे, जो व्यक्ती पारायण करणार आहे त्याचा वेगळं हंतरुण असतं आणि तो गादीवर झोपत नाही. ताई आमच्या बॅक पेनला प्रॉब्लेम आहे, मग काय करावं, तर आम्हाला खाली बसता येत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर मग तुम्ही दिवाणवर झोपा, पण गादीवर झोपू नका. जे काही म्हणतो ना की सुखसोयी आहेत तर त्याचा आपण त्याग करत असतो. मग गादीवर झोपणं, मग चटपटीत खाणं, तर याचा त्याग करायचा असतो. आणि तो होतो कारण आपल्याला कळतं की मूळ आयुष्य काय आहे. आपण रोज बघा खूप छान छान असं राहत असतो आणि आपल्याला पण या गुरुचरित्र 7 दिवसाच्या कालावधीमध्ये कळतं की आपल्याला सुरुवातीला खरंच प्रॉब्लेम होतो की बाबा रे हे नाही खायचं, बाबा रे ते नाही खायचं. पण जेव्हा 7वा दिवस होतो ना तर तेव्हा काहीच खाऊ वाटत नाही. आणि हा जो आहार आहे ना तर हा खूप सात्विक आहे. आणि जर बॅक पेनला प्रॉब्लेम असेल आणि जर तुम्हाला बघा खाली बसायला अडचण असेल तर तुम्ही बिंदास बघा टेबल खुर्चीवर सुद्धा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ ठेवू शकता. आणि मग एक टेबल घ्यावा आणि तिथे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ असा ठेवावा. त्याच्यानंतर मग तुम्ही बघा खुर्चीवर बसून तुम्ही पठण करू शकता. आता दिवाणवर पण तुम्ही बघा भरपूर चादर टाका, भरपूर ब्लँकेट टाका, मग तुम्ही झोपा. जो काही दैनंदिन जीवनामध्ये आपण जे ब्लँकेट चादर वापरतो ना तर तो वापर करायचा नाही आहे. करू नका म्हणजे काय, तो करा पण बघा तो धुवून घ्या, स्वच्छ धुवून घ्या. आणि आपले कधी बघा ब्रह्मचर्याचं पण उल्लंघन होतं, म्हणून सांगते की स्वच्छ धुवून त्याच्यावर तुम्ही झोपावं. हंतरून पांघरून घेऊ शकता असं काही नाही आहे. तर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतातच. म्हणून असं म्हणतात की गुरुचरित्र पठण करत असताना डाव्या कुशीवर झोपायचं असतं. आता कंटिन्यू डाव्या साईडला बघा झोपलं तर मग आपली पाठ पण दुखते, पण सरळ होतोच. पण जेव्हा जाग येईल ना तर तेव्हा डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा, कारण साक्षात दत्त महाराज आपल्याला दर्शन देतच असतात. आणि दुसरं, गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करत असताना आता व्यवस्थित कपडे घालावेत. तुम्ही साडीच घालून पारायण करावं असं माझं म्हणणं नाही आहे, पण व्यवस्थित डोक्यावर ओढणी असणं
किंवा बघा पदर घेणं, बांगड्या वगैरे घालणं चांगले नाही, तर मग नाईट ड्रेसवर आणि काही तर मग जीन्स पॅन्टवर नाही करायचं. प्रॉपर कपडे असावे, काळ्या रंगाचे कुठले वस्त्र परिधान करायचे नाही आहे. आणि जर पुरुष मंडळी करणार असेल तर त्यांनी पण बेल्टचा वापर करायचा नाही, कुठल्या पण चामड्याच्या वस्तूचा वापर करायचा नाही. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये होणार नाही याची काळजी घ्यावी. रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा शर्ट वापर करायचा नाही. गुरुचरित्र पारायण करत असताना सुद्धा ताई मी माहेरी आहे, करू शकते का पारायण, पण पराण्य वर्ज्य आहे, पण आपण आपल्या आईच्या घरचं खाऊ शकतो. म्हणून बघा तुम्ही माहेरी असाल तर काही कारणांनी तर तुम्ही बिंदास माहेरी पारायण करू शकता. वेश ओलडायची नाही. पण आम्ही दुसऱ्या गावी कामाला जातो तर बघा वेश ओलडायचे नाही याचा अर्थ काय होतो ना, की गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये 10वा आणि 13वा या गोष्टीला जायचं नाही. पराण्य खायचं नाही, हॉटेलचं खायचं नाही, बिस्किट खायची नाही, मैद्याचे कुठलेच पदार्थ खायचे नाही आहे. ताई कॅडबरी खाऊ का? नाही, खायचीच नाही, काहीच खायचं नाही. सात्विक भोजन, चपाती खायची आहे. मी काय सांगितलं की पराण्य खायचं नाही आहे, काहीच खायचं नाही आहे. आता काय खायचं ते तुम्हाला सांगते. खूप ऑप्शन आहेत खाण्यासाठी. बघा जर मी गहू खाणार असेल तर मग मी या 7 दिवसामध्ये गहूच खाईल. तर मी भाकरी खाणार असेल तर मग बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, तर मी या 7 दिवसामध्ये बाजरीचीच भाकरी, ज्वारीचीच भाकरी खाईल. आता भात वर्ज्य आहे, कुठल्याही प्रकारची डाळी खायची नाही आहेत. साबुदाणा खाऊ शकता, भगर खाऊ शकता. आता कांदा कडकडीत वर्ज्य आहे. कांदा लसूण हे तामसी पदार्थ असतो, तर त्याच्यामुळे बघा आपली पण वृत्ती तशीच होते. आता मेथीच्या भाजीने प्रचंड ढेकर येतात, ज्यांना येत नाही तर ते खाऊ शकतात. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना ढेकर वगैरे येणं, आता हे चुकून आलं तर त्याला आपण काही कंट्रोल नाही करू शकत, पण असे पदार्थ खायचेच नाही आहेत. त्यांनी आपल्याला आळस येईल, ढेकर येईल. तर या गोष्टी घडतात. तुम्ही बटाटा खाऊ शकता, तुम्ही दोडका खाऊ शकता, तुम्ही भेंडी खाऊ शकता, तुम्ही दूध चपाती खाऊ शकता, तुम्ही डांगडा खाऊ शकता, तुम्ही श्रावणी शेंगा खाऊ शकता, तुम्ही ढोबली मिरची खाऊ शकता. तुम्हाला बघा 6-7 भाज्या मी सांगितल्या, तर तुम्ही फ्लावर खाऊ शकता, तुम्ही कोबी खाऊ शकता. तर हे 10 दिवस झाले. मग तुम्ही एखादा दिवस इकडे तिकडे मग आपण खाऊ शकतो. काही पण नियम नाही आहेत. फक्त बघा डाळीचं बंधन आहे आणि कांदा लसूण वर्ज्य आहे. बाकी तुम्ही खाऊ शकता. वांग खाऊ नका, गवार खाऊ नका, या गोष्टी आहेत ना म्हणजे तुमच्या शरीरासाठी पण चांगल्या नाही आहेत. तर हे खाऊन काय होतं ना की आपलं शरीर पण थोडंसं बघा म्हणजे बॅलन्स त्याचा जातो. ढेकर येणं, आळस येणं. पालक खाऊ शकता, काही हरकत नाही. गुरुवार आला म्हणजे आता एकादशी आली, मग अशा वेळेस तुम्ही भगर खाऊ शकता, काही हरकत नाही. शेंगदाणा ताई, मग आता शेंगदाणा कडधान्यामध्ये येतोच. मग तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही शेंगदाणा खाऊ शकता. नाही, जेवढे नियम तुम्हाला पाळता येतील ना तर तेवढे पाळावे. सरस सगळंच खायचं असं नाही आहे. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला नियम पाळावेच लागतील. आणि जर नियमाचं पालन होत नसेल तर करू नका. तर बरेच लोक सांगतात की आम्ही काही नियम अटी नाही पाळले आणि मग आम्ही पारायण केलं तरी पण आमचं चांगलं झालं. ते आहे की आपण जर नियम अटी जर कांदा लसूण खाऊनही तुम्ही पारायण करू शकत असाल तर त्याला काही अर्थ नाही आहे. आता या 7 दिवसामध्ये सात्विक राहणं महत्त्वाचं आहे. त्याचं पालन करणं ते प्रत्येकाने करावं. आणि हे आहेत ग्रंथाचे नियम, जास्त काही नाही आहेत. बघा जसं जमेल तसं करा. तर केंद्रात केलं तर अतिउत्तम, कारण बघा त्याच्यामध्ये प्रहर ही उच्च कोटीची सेवा आहे. केंद्रामध्ये मल्हारी याग असतो, चंडी याग असतो, स्वामी याग असतो, एवढी सेवा घडत असते. आणि नक्कीच तुम्ही बघा केंद्रात जाऊन जर करावी. आणि ज्यांना घरात करणं शक्य होत नाही, ज्यांना केंद्रात जाऊन करणं शक्य होत नाही तर त्यांनी घरात सगळं पारायण करू शकता. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.